देवेंद्र फडणवीस यांची केंद्रात जाण्याची तयारी, तर दुसरीकडे मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदे हे भाजपमध्ये विलिनीकरण करण्यासाठी तयार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्यात। सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर त्यांच्या संसदीय मंडळाच्या नियुक्तीबाबत ज्या काही गोष्टी चर्चा सुरू झाल्या आहेत, त्यानंतर आता जर फडणवीसांनी केंद्राची ही ऑफर स्वीकारली तर राज्याची सत्तेची सूत्र कोणाकडे जाणार, या गणिताबाबत 3 पर्याय समोर दिसत आहेत। त्यातील पहिला पर्याय म्हणजे जर देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर राज्यामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार का? कारण की सध्या ऑपरेशन टायगर नंतर एकनाथ शिंदे यांचं महायुतीतील वजन वाढलंय, तर दुसरीकडे मात्र कोर्टामध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या लढाईत मात्र ठाकरे गटाची जी वरचढ बघायला मिळते। अशा वेळी जर निकाल शिंदेच्या विरोधात लागला तर त्यावेळी मुख्यमंत्री होण्यासाठी पर्यायी एकनाथ शिंदे हे भाजपमध्ये विलिनीकरण करू शकतात असं सांगितलं जात आहे। असं जर झालं तर राज्यातील सत्तेची सूत्र एखादी भाजपकडे जातील आणि परंतु पक्षामध्ये मात्र त्यांच्या पक्षांतर केलेले विरुद्ध निष्ठावंताची लढाई सुरू होईल आणि हे टाळण्यासाठी केंद्रातील हायकमांड मात्र फडणवीस यांच्या मर्जीतील जे काही असेल असं सुपर कॅबिनेट तयार करू शकतं। आता दुसरा पर्याय म्हणजे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री न करता भाजपनं स्वतःचाच मुख्यमंत्री केला तर यासाठी ते काय करतील तर राज्यातील सत्तेचा समतोल ठीक राहावा यासाठी ते 3 उपमुख्यमंत्री पदाची खेळी करू शकतात, जेणेकरून मित्र पक्षाचं महत्व कमी होईल आणि राज्यातील सत्तेचा समतोल राहील आणि यामुळे महायुती अबाधित राहील। हे कसं होईल यासाठी हायकमांड आणि देवेंद्र फडणवीस हे चांगल्या प्रकारे नियोजन लावतील असं सांगितलं जातं। आता तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे देवेंद्र फडणवीस हे खरंच राज्याबाहेर गेले तर त्यानंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल हे ठरवण्यासाठी 2 निकष पाहिले जातील। पहिला निकष म्हणजे तो मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांच्याच मर्जीतील असावा आणि दुसरं म्हणजे त्याच व्यक्तीचं केंद्रातील हायकमांड सोबत उत्तम जमत असावं आणि त्याच व्यक्तीला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केलं जाऊ शकतं। आता जसा महाराष्ट्राचा इतिहास राहिला की पुढचं नेतृत्व हे फक्त मर्जीतील व्यक्तीला दिलं जातं, त्या पद्धतीचं काहीच राजकारण इथेही पाहायला मिळू शकतं। आता या सगळ्या चर्चा फक्त राजकीय वातावरण गरम करण्यासाठी आहेत की खरंच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काहीतरी धमाका होणार आहे हे येत्या काळात स्पष्ट होईलच। पण तुम्हाला काय वाटतं, देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात जायला पाहिजे का? कमेंट करून व्यक्त व्हा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो करा।